नमस्कार, मी सुवर्ण आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तुम्ही इथे बघू शकता आपण मसाला कांदा भेंडी बनवलेली आहे. आपल्या सर्वांना प्रश्न पडतो शाळेच्या मुलांच्या डब्यासाठी काय द्यायचे आहे आणि रोज रोज भाजीला काय द्यावे किंवा आपण वेगळं कसं बनवायचं ह्याचा आपण प्रयत्न करायचा. तर तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी बनवून दिली तर मुलांना आवडेल किंवा सर्वांनाच आवडेल. चला तर सुरुवात करूया. इथे तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि लसूण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचं आहे. असं ओबडधोबड आपण हे दळून घ्यायचं आहे. आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. याच्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. 1 चमचा इथे मी गरम मसाला घालते, 1 टेबलस्पून धनिया पावडर आणि अर्धा टेबलस्पून जिरं पावडर, 2 टेबलस्पून लाल तिखट आणि हळद घालायची आहे. थोडंसं येथे चवीनुसार मीठ घालूया. हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता येथे आपल्याला भेंडी कट करायची आहे. मी लांब अशी भेंडी घेतलेली आहे. याचं आपण देठ काढून घेऊया. आता ही लांब असल्यामुळे याचे आपल्याला 3 तुकडे करायचे. तुमची जर भेंडी छोटी असेल किंवा कोवळी असेल तर तुम्ही याचे 2च तुकडे करू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने छोटे मोठे तुकडे करू शकता. आपल्याला ह्या भेंडीमध्ये मसाला भरण्यासाठी असं मधोमध आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि येथे या पद्धतीने सर्व भेंड्या मी कट करून घेणार आहे. येथे मी कांदाही कट केलेला आहे. मोठ्या आकाराचा कांदा आहे, तो मी मोठ्या आकारामध्ये कट केलेला आहे. तर या पद्धतीने सर्व भेंड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. आता आपण ह्या भेंडीमध्ये मसाला भरून घेऊया. आता ह्या भेंड्यांमध्ये आपण मसाला भरायचा आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं दाबून मसाला भरायचा आहे जेणेकरून तो मसाला पडणार नाही. आणि इथे सर्व भेंड्यांमध्ये अशा प्रकारे आपण मसाला भरायचा आहे. आणि ही भेंडी कट करताना आपल्याला छान धुवून आणि सुकवून कट करून घ्यायची आहे. जर ओली असेल तर ती भेंडी चिकट बनते. इथे मी सर्व भेंड्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपला मसाला भरून झालेला आहे. आता यानंतर आपल्याला तेल गरम करायचे आहे कढईमध्ये एका, आणि ते तेल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये एक एक करून भेंडी सोडायची. आपण एकदम अशी भेंडी घालू शकणार नाही, तर आपली एक एक करून टाकायची जेणेकरून यामध्ये मसाला पडणार नाही. नंतर यामध्ये लगेच कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला तेलामध्ये परतवण्याची गरज नाही आहे. असा वरून घातला तरी तो लालसर होतो आणि मऊ बनतो. आणि 5 ते 10 मिनटं आपण ही भाजी शिजवून द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी शिजत आलेली आहे आणि ही मऊ पण झालेली आहे. परफेक्ट अशी शिजलेली आहे. आता एका प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. ट्राय करून बघा, खाऊन बघा, कसं वाटले कमेंटमध्ये कळवा. लाईक करा आणि नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.